नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीईटी सेल 2025 जी बीई आणि बीटेक ची राऊंड प्रोसेस होते त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत ते आज आपण बघणार आहोत। जसं की मागच्या वर्षी 2024 ला आपले कॅप राऊंड 3 झाले होते, म्हणजे कॅप राऊंड 3 झालेले। तसंच ह्या वर्षी आपलं 2025 ला कॅप राऊंड 4 होणार आहेत, म्हणजे कॅप राऊंड 4 होणार आहेत। आणि त्याच्यात पण सीईटी सेलने थोडे रूल चेंजेस केलेले आहेत। तो रूल म्हणजे 1, 3 आणि 6। तर 1, 3, 6 हा काय रूल आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ। आता ज्यावेळेस आपण राऊंड फर्स्ट होईल, कॅप राऊंड फर्स्ट चालू होईल, त्यावेळेस आपण प्रेफरन्स वगैरे टाकणार, कॉलेजेस वगैरे टाकणार। कॉलेजेस टाकल्यावरती जे आपलं 1 नंबरचं म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सचं जे कॉलेज असेल ते कॉलेज जर अलॉटमेंट झालं आपल्याला तर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे। ऑटो फ्रीज म्हणजे काय, ते कॉलेज आपल्याला घ्यावं लागणार आहे। जर आपण ते कॉलेज घेतलं नाही, इग्नोर वगैरे जर केलं तर आपण जी नंतरची जी राऊंड प्रोसेस होणार आहे त्याच्यातून आपण बाहेर पडले जातो। नंतर सेकंड राऊंडला पहिले 3 कॉलेजेस असतील, तर पहिले 3 कॉलेजेस मधलं कुठलंही एक कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल। ते ऑटो फ्रीज झाल्याच्या नंतर ते पण आपल्याला घ्यावं लागणार आहे। जर आपण ते घेतलं नाही तर आपण राऊंड प्रोसेसच्या बाहेर पडतो। नंतर जो कॅप राऊंड 3 होणार आहे, कॅप राऊंड 3 मध्ये पहिले 6 कॉलेजेस असतील। 6 कॉलेज मधलं कुठलंही एक कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल। ते ऑटो फ्रीज झाल्याच्या नंतर ते पण आपल्याला कॉलेज घ्यावं लागणार आहे। जर ते कॉलेज घेतलं नाही, इग्नोर केलं तर आपण राऊंड प्रोसेस जी आहे त्याच्यातून बाहेर पडले जातात। नंतर जो चौथा राऊंड होणार आहे, चौथा राऊंड मध्ये तर आपल्याला जे कॉलेज भेटल ते आपल्याला घ्यावं लागणार आहे। नंतर आपण थोडं फ्रीज आणि बेटरमेंट काय आहे हे थोडं जाणून घेऊ। आता फ्रीज काय असतं, आता राऊंड 1 मध्ये आपल्याला कॉलेज वगैरे भेटलं, तर आपल्याला कॉलेज चांगलं भेटलंय, कॉलेज आवडलंय, आपल्याला फिक्स ऍडमिशन त्याच कॉलेजला करायचे, तर आपण फ्रीज करतो। फ्रीज केल्याच्या नंतर जी सीट ऍक्सेप्टन्स त्यांची फीस असते ती 1000 रुपये ती आपल्याला पे करावं लागते। ती पे केल्याच्या नंतर आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर येतं। अलॉटमेंट लेटरवर आपलं रिपोर्टिंग टाइम वगैरे दिलेलं असतं। त्या टायमिंग नुसार जाऊन आपल्याला कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे घेऊन जाऊन सेल्फ व्हेरिफिकेशन करून आपल्याला आपलं ऍडमिशन डन करावं लागतं। त्याच्यानंतर बेटरमेंट काय आहे, जर आपल्याला कॉलेज भेटलंय, कॉलेज चांगलं भेटलंय, तर आपल्याला ह्याच्यापेक्षा आपल्याला असं वाटतंय की नेक्स्ट राऊंडला आपल्याला ह्याच्यापेक्षा बेटर कॉलेज भेटल, तर बेटर कॉलेज भेटल असं वाटत असेल तर आपण बेटरमेंट करतो। बेटरमेंट काय आहे, बेटरमेंटला पण आपल्याला 1000 रुपये फीस पेड करावं लागते। आपण बेटरमेंट साठी जातो, पण बेटरमेंटला गेल्यावरती नेक्स्ट जो राऊंड होणार आहे त्याला आपण जी आपली कॉलेज लिस्ट असते, प्रेफरन्स लिस्ट, ती आपण काळजीपूर्वक भरली पाहिजे। आपल्याला चांगलं कॉलेज भेटलेलं आहे आणि आपण त्याच्यापेक्षा जर खालच्या लेवलचे जर कॉलेजेस टाकले तर आपल्याला त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज भेटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती आपण बेटरमेंट केल्यावरती एकदम प्रॉपर भरली पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा जे वरचे कॉलेजेस असतील ते आपण टाकले पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटल। हे झालं आपलं फ्रीज आणि बेटरमेंट। त्याच्यानंतर आपलं जे बीई आणि बीटेकचं जे कॅप राऊंड 1चं शेड्यूल आहे ते आज आपण बघणार आहोत। आपलं कॅप राऊंड 1चं जे शेड्यूल आहे ते आपलं जे चॉईस फिलिंग असेल, फॉर्म वगैरे जे भरायचे आहेत आपल्याला, ते आपल्याला भरायचे आहेत। डेट आपली आहे 26/7/2025 ते 28/7/2025 ह्या दरम्यान आपल्याला आपला चॉईस फिलिंग म्हणजेच आपले प्रेफरन्स जे फॉर्म आहेत, कॉलेजेस टाकायचे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। नंतर आपलं जे कॉलेज कुठलं भेटलंय, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1, ते आपल्याला 31/7/2025 ला जे आपल्याला कॉलेज कुठलं भेटलंय ते 31/7/2025 ला कळेल। नंतर ऍक्सेप्टिंग म्हणजे काय असतं, आपल्याला फ्रीज करायचंय, बेटरमेंट करायचंय, ते करण्यासाठी आपल्याला पिरियड असेल 1/8/2025 ते 3/8/2025 ते असेल 3 वाजेपर्यंत। नंतर रिपोर्टिंग राहतं आपलं, म्हणजे जर आपण फ्रीज वगैरे केलंय, आपल्याला ऍडमिशन वगैरे डन करायचंय, त्याच्यासाठी आपलं रिपोर्टिंग राहतं। ते रिपोर्टिंग टाइम असेल आपला 1/8/2025 ते 3/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। अशीच आपल्याला नेक्स्ट जे राऊंड होणार आहेत, नेक्स्ट राऊंडचं शेड्यूल, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड,
परत आपलं जे मेडिकलची जी सगळी इन्फॉर्मेशन असते ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.